नमस्कार मंडळी, आईची शाळा प्रकल्पातील किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि माझ्या हातात हे गुलाबाचं फूल तुम्हाला दिसत असेल. गुलाबाचं फूल म्हणजे प्रेमाचं प्रतीक. मंडळी, प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं. आता या वाक्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल काहीतरी प्रेमासंबंधी मी बनवणार आहे. हो, नक्कीच. मी आज मोहब्बते शरबत म्हणजे प्रेमाचं सरबत बनवणार आहे. चला सुरुवात करूया. इथे मी हा बोल घेतलाय. याच्यामध्ये सरबत बनवण्यासाठी एक एक जिन्नस आपण ऍड करूया. सुरुवातीलाच मी ही साखर घेते. साखर तुमच्या आवडीप्रमाणे आणि तुमच्या सरबताच्या प्रमाणानुसार तुम्ही घेऊ शकता. तर या साखरेमध्ये हे भिजवलेले सब्जाचे सीड्स घालते. याच्यामध्ये मी हे मॅप्रोचं रोज सिरप घालते. यात हा गोल कतिरा म्हणजे उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देणारा डिंक, याचा गुणधर्म शीतल असतो. आणि आपण उन्हाळ्यामध्ये जो थंडीमध्ये लाडवात जो डिंक वापरतो तो वेगळा असतो, त्याचा गुणधर्म उष्ण असतो. हा गोल कतिरा थंडावा देणारा. आता हे आहेत ताडगोळ्याचे काप. ताडगोळा म्हणजे आपलं आईस ऍपल. हा बघा, आईस ऍपल याचे तुकडे केले ते मी त्याच्यात ऍड करते. आता याच्यामध्ये हे दूध घालते. आणि आता आपण हे मिक्स करून घेऊया. सगळे पदार्थ मिक्स झालेले आहेत. आता याच्यामध्ये थोडासा बर्फ घालते मी आणि मिक्स करून आपल्या छानशा ग्लासामध्ये ते अरेंज करूया. हा इथे ग्लास घेतलाय. आता त्याच्यामध्ये हा बर्फ घालते. यावर हा आईस्क्रीमचा स्कूप. या आईस्क्रीमवर हे प्रेमाचं प्रतीक गुलाबाच्या पाकळ्या. पहा मंडळी, किती मस्त हे प्रेमाचं सरबत तयार झालेलं आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या घरी असंच सरबत करून घरातल्या सगळ्यांना खुश करा, मस्त प्या आणि स्वस्थ राहा. धन्यवाद मंडळी.